गाथेतील त्या चलनाच्या अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा त्याला कडवे 4 आहेत. हा अभंग तुकोबारायांच्या गाथ्यातील असून तुकोबारायांच्या गाथ्यात एकूण अभंग 4,500 आहेत. 4,500 अभंगामध्ये 125 अभंग गाथ्यामध्ये मागणी पर आहेत. राहिलेले जे अभंग आहेत ते नाथ, वासुदेव, पांगुळ अशी प्रकरण आहेत. काही अभंग संत पार आहेत, काही अभंग नाम पार आहेत, काही अभंग विनंती पार आहेत, काही अभंग विनवणी पार आहेत, काही अभंग संत पार आहेत. त्यातला आजचा कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे, कडवे 4 आहेत आणि हा अभंग संत पर आहे. पुन्हा निवस नेतो. घेतलेल्या अभंगाला कडवे 4 आहेत. हा अभंग गाथ्यातील असून 4,500 अभंगामधला आहे. पण याच्यावर जीवाला खऱ्या नावाचं ठिकाण सांगणार आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. कीर्तन सुरू झालंय. दरिद्रवाणी कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. ते दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, तंगडीवर करण गुडघे फाकवा यायचं नाही. लांब उभं राहायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घरी निघायचं. पण आपल्या कीर्तनाला बसलो दरिद्रवाणी बसायचं नाही. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. नको खिद करू कोणता गोष्टीचा, नको खेद करू कोणता गोष्टीचा, कीर्तनाला खरं मारीत बसायचं, बोलत आहे. नाही आम्ही म्हणायचं बैल का म्हणून, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. असं नाही. येसला येस, नोला नो. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. कडवे आहे 4 आणि हा अभंग खऱ्या लाभाचं ठिकाण सांगणार आहे. चिंता का करायची नाही. उत्तर, मी जन्माला घातलेला प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. वाक्य भगवंताचं आहे. मी जग निर्माण करताना जगामध्ये जो जीव मी निर्माण केलाय तो प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. म्हणजे जे चैतन्य म्हशीत आहे ते चैतन्य मालकात आहे. जे चैतन्य शिळीत आहे ते चैतन्य शिळी खाणारात आहे. आता बारीक आहे का. चैतन्य जर प्रत्येक जीवात समान आहे, प्रश्न बर का, आहेच याच्यात शंका नाही, तर जीव देव का नाही. जीव देवाचा अंश आहे का. आजारी तुम्ही नाही, मग बोलायला काय झालंय का. जीव देवाचा अंश आहे का. उत्तर आहे, आहे. जीव जर देवाचा अंश आहे, जर नाही आहेच, तर जीव देव का नाही. उत्तर, या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. फायनल. या जीवाला गरज कपड्याची नाही आहे, या जीवाला गरज गाडीची नाही आहे, या जीवाला गरज ज्ञानाची आहे. आता उलट आहे का. जीव देवाचा अंश आहे पण त्या जीवाला मी देव आहे याचं ज्ञान नाही. महिला मंडळ पटकन. तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे, मग साधारणपणे सुना किती असतील. हे कमीत कमी एक. उद्या जर तू लाटली तर तुझ्या सुने बिस्टेडीची मालकीण कोण होणार आहे. सून होणार आहे. मग एक सून तुला का सहन होत नाही. काय याच्या त्याच्या घरी सुनाबद्दल भुकती तू. याच एकच कारण आहे, मी मरणार आहे आणि दुसऱ्याला मिळणार आहे याचं ज्ञान नाही. याचं ज्ञान नाही. मी फक्त शरीर माझं जोपर्यंत आहे
तोपर्यंत आहे. या शरीरातलं चैतन्य ज्या दिवशी जाईल त्या दिवशी याची राख होणार आहे आणि सगळ्याचीच होणार आहे. आणि ज्यांच्यासाठी आपण कमवलंय त्यांनी माझ्यावर प्रेम केलंय, ही संपत्ती मुळा केलंय, त्यांनी माझ्यावर प्रेम केलं नाही. परत नीट आहे का, नातू आज्याची वाट पाहतो प्रेम म्हणून नाही. आज्याच्या खिशात हात घातला का चॉकलेट निश्चित आहे हा प्रॉफिट पाहूनच तो म्हणतो बाबा का आला नाही. नाही तर बाबा गाडीने जरी उडावला त्याला काय घेणं नाही, तो म्हणणार बाबा इतकी पेला का उडवेपर्यंत. माणसं संसारी प्रेम करतात पण केवळ आणि केवळ स्वार्थ असेल तर करतात, नाही तर करत नाही. यावर आपलं मत काय. हाला हा किंवा नाहीला नाही बरं का, परत वळवळ नाही करायची. हा 25 बाया कीर्तनात अशा बसलेत आत्ता माया पुढं. का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी आज बोलत नाहीत. आत्ता लबाड मला नाव सांगायला लावू नका, मी नावासकट सांगणार तुम्हाला. फक्त का स्वार्थ साधला गेला नाही म्हणून. स्वार्थ साधल्यावर एक वाक्य सांगा, तुम्हाला दुश्मन कधी तयार होतात, तुमची प्रगती झाली का दुश्मन होतात. जोपर्यंत तुम्ही गरीब आहात, जोपर्यंत तुमच्या कालवणाला तेल नाही, कांद्याला चांगले कपडे नाही, तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही. पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा गाडी घेऊन गावातून फिराल, जेव्हा जे नालायक आपल्याला हसत होते ते नालायक म्हणतात त्याला माज आला. आपल्यावर संकट येईल ना महाराज, तेव्हा आपल्या बाजूने कोणी नाही. आपण गरीब होता ना तेव्हा एक आपल्या मागे नव्हता. देवाची आपल्यावर कृपा झाली, थोडे आपले दिवस चांगले आले तर तुमच्यावर जळणाऱ्यांची संख्या वाढली. जळणाऱ्यांची संख्या कधी वाढते, तुमचं चांगलं झालं का जळणाऱ्यांची संख्या वाढली. आणि जळणारे बाहेरचे कधीच नसतात, जळणाऱ्या घरचेच असतात. आणि त्यातल्या त्यात घरातलेच असतात, त्यातल्या त्यात वाड्यातलेच असतात, आणि त्याच्यातल्या त्यात एकाच बापाचे असतात. हीच माणसं तुमच्यावर जळतात. थोरल्याला लाल कांद्याचा डाव लागला, ट्रॅक्टर घेतला त्यानं, धाकटा हसला सुद्धा नाही. तुम्हाला ती कंपनी खास नाही. कोणती, ज्यानं ट्रॅक्टर घेतला ती. कधी ध्यानात ठेवायचं, तुमच्यावर गरीबी आहे तोपर्यंत तुम्हाला दुश्मन नाही. एकदा तुमचे दिवस चांगले आले दुश्मन वाढले. आता उलट फिरा, ज्यांचा समाज छळ करतो, ज्यांचा समाज छळ करतो त्यांचा देव स्वीकार करतो. माऊलीचा समाजाने छळ केला, जगाची आई ठरले. तुकोबारायचा समाजाने छळ केला, जगत गुरु ठरले. शिवाजी महाराजांना जवळच्याने त्रास दिला, छत्रपती ठरले. आणि बिचारा शिवाजी महाराजांना तेव्हा तर त्रास झाला, पण आजही आहे. आत्ता आजही त्रास आहे. मग इतिहास आहे जगाचा इतिहास आहे तो. समाज छळ करतो ना तेव्हा लोक हसत असतात, पण देव कृपा करतो ना तेव्हा लोक जळत असतात. त्यामुळं चिंता काही करायची नाही, काही करायची नाही. कीर्तनाला बोलत जायचं, आपल्या पटलं तर हा म्हणायचं जीव देव का नाही, तर त्या जीवाला मी देव आहे याचं आता बोलत जाय. पण त्या ज्ञान बाहेरचं नको. बाहेरच्या ज्ञानाला कुत्र खात नाही. कोण खातंय? शिकलेल्या माणसांना खातं कोण? आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्याला अक्कल आहे? महाराष्ट्रातले वृद्धाश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच आईबाप वृद्धाश्रमात आहे. अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही, किंवा अजून शिळीचं शेण भरणाऱ्या बाईनं सासू उपाशी मारली नाही. पण जी टॉमीशी बोलते, टॉमीशी, ती सासरेशी बोलत नाही. तुम्हाला एक वाक्य सांगू का?
आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई हिला जास्त कळतं. सासूला तर शिजल्यावर माहीत झालं, पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असत. सारखी आईशी भुकत असती पोरगी फोनवर. 15 वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई सांगत होती पोटभर खायचं कष्ट करायची, तक्रार आली तर तू येईन मी आहे. का सांगत होती? येडी होती ती का सांगायची माहिती का? उद्या जर माझं शरीर थकलं तर मलाच भाकर मिळणार नाही, मी मुलीच्या संसाराचं वाटोळं का करावं. याचं तिला काय होतं? वा शब्द फिल झाला. ज्ञान होतं. मी उद्या घरी माझे शरीर थकलं का माझी सुनत मला भाकरी घालणार नाही, तर माझ्या मुलीचा मी संसार का उद्ध्वस्त करावा. पोटभर खाय, उपाशी राहायचं नाही. उपाशी राहाय वाटलं तर एक दिवस, पण घराची मान खाली होता कामा नये. या 15 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या वावरात कांदे वाट्यानं करील, पण तो क्षण भरायचं नाही. 90% पोरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आयांनी केलं. यावर तुमचं मत काय? या दिसत्यात फक्त अशा इतक्या खोडी आहेत यांच्याकडे, इतक्या खोडी. फक्त कीर्तनात बसलेल्या बाईनं मला सांगायचं का तू जाणतो या पोरीचा 8 दिवस फोन नाही, अशी बाई कोणती? बॉटवर कर, मी सत्कार करतो तो, कर बॉटवर. जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर बॉटवर, चाल. तू काय भुकत असती पुरुषी रोज? तिकडे मर ना, हरभऱ्याची भाजी खोड ना, वावरात मर ना, का दुसऱ्याचं घर बिगडी ती. बरं बोलत काय असती पुरीच्या काय कालवून केलं? बोंबील भाजली खाती, जीवली का झोपली का? आणि किती बकर झाली की तुझ्या शेळीला? ती म्हणली 3. बया एक कुठं पिन, तुला काय करायचं ते कुठं हे पिऊ. काय तिला 11 बकडं हो नाही तर 21 हो, तुला तकलीफ काय? हा विनोद नाही महाराज. आपल्या घरात काय कालवण आहे हे आपल्या आईपेक्षा तिच्या आईला पहिलं माहित असतं. चला थोडं पुढं, आता करंट लागला तुम्हाला अभंगाचा. म्हणजे काय नाही, बस फिट बसलं कीर्तन. ज्ञान नाही. 2 भावांची 40 वर्ष कथिरीत केस चालली, दोघंही मेले, वकीलही मेला, आणि बाण जाग्यावर राहिला. काय नाही, ज्ञान नाही. पण कोणतं ज्ञान? शाळेतलं ज्ञान सोडून द्या. शाळेतल्या ज्ञानाला कोण खातं? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम म्हणजे बाबळीवाडी उतारल्या. कोणी उठायचं आणि 2 खोल्या बांधा गाडी घ्या. लोकांनी पोरं कुठून आणायची? तुम्हा जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उतारला. कुठून आणायची लोकांनी पोरं? बरं लोकांना पोरं होतील कशी काय? ज्याला बायको आहे त्याला तुम्ही 3रं होऊन देते नाही, आणि जे बायका करायच्या मूड मध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोक करतील काय? रेंज गेली काहींची, रेंज पाहुणे यायला. काहीचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईना. बरं आधार मामाचा होता तोही दुश्मन झाला. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. कोणतं ज्ञान? 4था अध्याय. ते ज्ञान पाहिजे बरवे जरी म्हणे त्या नावे संता या भादवे सर्वेशिशी. कोणतं ज्ञान? 12वा अध्याय. आत्मलाभा सारखे घोमटे काहीच न दिसे. कोणतं ज्ञान? 13वा अध्याय. अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभाव आहे. आतलं ज्ञान असेल तर, आणि आतलं ज्ञान आलं का सुख आलंच. कारण ज्ञानच देव, देवच ज्ञान. पुरावा 12वा अध्याय. अभ्यासाहून गहन ज्ञान, ज्ञानाहुनी ध्यान विशेषाची. 10वा अध्याय. जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. जिथं दया जिथं शांती, जिथं ज्ञान तिथं देव, जिथं देव तिथं ज्ञान, ज्ञानदेव.
ज्ञानच देव, पण ते ज्ञान आतलं असावं. बाहेरच्या ज्ञानाला कोणी खात नाही, फायनल. पण ते ज्ञान जर आलं तर कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे. पुरावा 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न वलांड. दुःखी काय झाले? 3रा अध्याय. वव्यानी डायकाचा ज्ञाने विण नासले आणि बुद्धी भेदासी आले. यांचं ज्ञान भ्रष्ट झालं, बुद्ध्या गेल्या आणि हे माणसं काय करायला लागली. हाच प्रश्न अर्जुनाने विचारला होता देवाला. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी येड्यावानी का वागतात? का वागतात? गाथा पाट्याने येड्यावानी वागतो, ज्ञानेश्वरी पाट्याने येड्यावानी वागतो. मोठे माणसं असं येड्या, आणि बहुतेक वेळा मोठेच माणसं येड्यावानी वागतात. बहुतेक नाही, वागतातच. जी माणसं स्वतःला विद्वान समजतात तीच माणसं कधी कधी पाय घसरून वागतात. भागवत पाठ आहे, भागवत करतोय मी, पण ज्या गावात कथा ठुली तिथून रुक्मिणी घेऊन येतो. मग स्वयंवर नाही झालं पण सत्य कथा झाली, असं का होतं? हा प्रश्न अर्जुनाने विचारला होता देवाला. विद्वान माणसं सुद्धा कधी कधी हिड्यावानी का वागतात? त्याचं उत्तर अर्जुनाला देवाने इतकं सुंदर दिलंय 2ऱ्या अध्यायात. अध्याय नंबर 2 ववी नंबर 350. येत इंद्रिय जे जे म्हणतील तेच पुरुष करते. ही माणसं किती मोठी झाली तर ही इंद्रियाच्या अधीन आहेत, आणि इंद्रियाच्या अधीन झालेली माणसं वासना आकळू शकत नाही, परिणाम धोका खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. असं का वागतात? काय माणसं म्हणतात ना, तो माणूस फार हुशार हो, काय झालं? झालं नाही काही, ते होतच. झालं नाही काही, ते होतच. काय होतं? 3ऱ्या अध्यायातल्या शेवटच्या ओव्या. अरे त्याच्यामध्ये जे आहेत ते काय करतात? जळेविण बुडविती, आगेविण चाळीती, दोरेविण बांधिती, शिकल्याविण रोविती, पाशकेविण गोविती, हे ज्ञाननिधीचे भुजंग. त्याला संपवतात, त्याला संपवतात, आणि संपवल्याशिवाय राहत नाही. हो, संपवतातच. आणि महाराजांनी तर तुकोबरायांनी डायरेक्ट सांगितलं, कामा तुरा बहिणा लाज. त्या माणसाला भीती नसते आणि लाजही नसते. ज्ञान आलं का कटेवर हात असणारा चिंता करीत नाही. आपण चिंता करायचं काही कारण नाही. कीर्तनातला 2रा मुद्दा संपला. 3रा, बेवडे 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 जुगारे बिगारे पुढारे पढारी. उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं. चायला मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं. कॉलेजच्या पुरी, बापाला धोका देणाऱ्या पुरी काय. सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि धर्मनाथ बीजेतले अखंड हरिनाम सप्त्यातल्या 3ऱ्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आता ही धर्मनाथ बीज काय आहे ती एवढी 2 मिनिटात सांगतो आणि अभंगात घुसवतो. महिला मंडळ पटकन पटकन बोलायचं. आता आजरी तुम्ही नाही, मग बोलत जायचं आपल्याला. महिन्याचे दिवस किती? 30. सावध राहा बरं का. महिन्याचे दिवस 30. वर्षाचे महिने किती? 12. फायनल बरं का. वर्षाचे दिवस, वर्षाचे महिने 12, महिन्याचे दिवस 38. 30चा अर्धा भाग 15. आता तुम्ही बरं का पटकन. पहिल्या 15वाड्याला म्हणतात शुद्ध आणि दुसऱ्या 15वाड्याला म्हणतात वद्य. मग वर्षाला शुद्ध किती? 12. हा, आले जागे. आणि वद्य किती? 12. मग शुद्धला येते ती अमावस्या पौर्णिमा आणि वद्याला येते ती अमावस्या. मग वर्षाला पौर्णिमा किती? 12. गेली एका मिनिटात 12च्या 12 पौर्णिमा. पहिली पौर्णिमा हनुमान जयंती, दुसरी पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा, तिसरी पौर्णिमा वट पौर्णिमा, चौथी पौर्णिमा गुरु पौर्णिमा, 5वी पौर्णिमा नारायण पौर्णिमा, 6वी पौर्णिमा भागवत पौर्णिमा, 7वी पौर्णिमा कुरुपुर, 7वी पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा, 8वी पौर्णिमा कोजगिरी पौर्णिमा, 10वी पौर्णिमा 9वी पौर्णिमा दत्त जयंती, 10वी पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा, 11वी पौर्णिमा माघ पौर्णिमा, 12वी पौर्णिमा होळी. संपल्या ना 12. हा चला मग अमावस्या किती? 12. सणाच्या 2 4 आहेत. एका अमावस्याला शनीचा जन्म आहे,
एका अमुष्याला बैल पुजला पाहिजे, एका अमुष्याला लक्ष्मी पुजली पाहिजे, एका अमुष्याला पठ्ठ्या पेलाच पाहिजे. गटार अमुषा इज व्हेरी बिग फेस्टिवल ऑफ पेतार्स अँड बेवडा. आता पौर्णिमा झाल्या 12, अमुष्याला झाल्या 12. आता लागला करंट तुम्हाला. आता वर्षातच सांगून टाकतो एका मिनिटात. पौर्णिमा झाल्या 12, अमुष्या झाल्या 12, प्रतिपदा होती 24. पहिल्या 12 आणि दुसऱ्या 12. 24 मधल्या 2च सणाच्या आहे. एक बलिप्रतिपदा आणि 2 गुढीपाडवा. द्वितीय 24, सणाच्या 3, धर्मनाथ बीज, तुकाराम बीज, भाऊबीज. तृतीय 24, सणाच्या 2, अक्षय तृतीया, हरतालिका. चतुर्थ्या 24, मंगळवारी आली तर अंगारकी, बाकी सगळ्या चतुर्थ्या. पंचम्या 24, सणाच्या 5, नागपंचमी, रंगपंचमी, वसंत पंचमी, ललित पंचमी, पांडव पंचमी. षष्ठ्या 3, नागषष्ठी, श्रीयाळ षष्ठी, चंपा षष्ठी. सप्तम्या 1, रथसप्तमी. अष्टम्या 3, कालाष्टमी, दुर्गाष्टमी, कृष्णाष्टमी. नवम्या 3, रामनवमी, अविद्वा नवमी, महानवमी. दसम्या 2, माघ शुद्ध दशमी आणि दसरा. एकादशी 24 पवित्र, द्वादशी 24 पवित्र, त्रयोदशी 1, धनत्रयोदशी. चतुर्दशी 3, नरक चतुर्दशी, वैकुंठ चतुर्दशी, आनंद चतुर्दशी. पौर्णिमा 12, अमुष्या 12. संपलं वर्षाचं पंचांग. द्या 60 रुपये. बामणाला सुद्धा सुधारायचं नाही. ते का नाही एवढं बारीक पाहिलं. त्यांना बी लोक म्हणत्या जुळत नाही का, थोडं सरकून घ्या. ते बी गुरुचा गुरु बदली त्यात. ते काय कच्चे आहेत का. त्यांच्याकडे एकच तोडगा आहे, थोडी शांती करावं लागत. अहो तो पर्या 12वी पासूनच शांत होईल, त्याची काय शांती करता. त्याला 3 पोरीने धोका दिले. तो आता जुळलं म्हणून जुळलं. महाराजांची भाषा आहे महाराज. लोक शास्त्र पाळायला तयार नाही. काल षटतीला एकादशी होती, त्र्यंबकेश्वरची यात्रा होती, महावारी, तरी काल लग्न होती. तर काय याच्यापेक्षा हलकट दिवस यावा मला. एकादशीला लग्न करू नये असं शास्त्र नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. कोण सांगणे हलकटांना. आणि हे कोणचं ऐकतील. त्या पुर्या मानेच्या माळा ज्यांच्या गळ्यात त्यांच्या पुरीचे लग्न एकादशीला आहे. काय तोंड जोडीता गण लावून हिंडतो ना आलाय. आणि त्याला विचारलं का होऊन जाईल. आणि जावायची येडं निघलं. आईला एकादश. अरे एकच पोर आहे तुला, एकादशी लगीन करू नको, होऊन जाईल. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, आणि आहे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाइटिंग लावली घराव, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000चे फेटे आणले येड्यांना. उरफाटे बावली त्या सोनाला सोनं केलं 13 तोळे. येडबड बायांना लुगडी घेतली 1.5 लाखाची, 6.5 लाखाला ठोकून घेतली. आणि सुनच निघली हाती. आईला हात्या म्हणजे झटका आहे तो. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला. कागद आणि पेन काढा. अध्याय नंबर 16, ओवी नंबर 359, ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. एकानं मला कीर्तनादीच्या उभं राहून एकादशीला लगीन केल्यावर जर असं होतंय, तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली आपली अक्कल. गाथाई बंद, ज्ञानेश्वरी बंद. पण त्या ओवी त्याला बरं का 16व्या अध्यायात स्वर्गीयचे थान कुणा विष झाले. पण 17व्या अध्यायात ओवी आहे. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 189. नंबर सगळं घ्या. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 189. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही, आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय राहत नाही. ही कशी मराठी. अध्याय नंबर 3 त्याची ओवी आहे. अध्याय नंबर 3, ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला
बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगा का म्या पोरगी पळून आणले आणि मा संसार चांगला आहे, अख्खे पैसे भरून देईल लग्नाचे, रोख घे शंभड्या रोख, द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही, पण द्यायला येडेत का मी? तुम्ही माना नाही तर नका मानू, पण शास्त्र आहे. आणि माणसं घमेंडी शास्त्र मानायला, पैशाची घमेंड झाली, ऊत आला मोकार, पैसा बेसुमार झाला आणि भेजा कमी झाला. आणि म्हणून त्या ह्या संस्थांच्या गायकवाद गुणजन मंडळाले सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. बस मग तुम्ही मला आतापर्यंत चाललं काय होत, आतापर्यंत आगमन कोणाचा एक. आता ह्या जगात कुसलं बरं का अभंगात आपण याला दोन भाग पाडायचे, अंतर्भाग आणि बाह्य भाग. अंतर्बाह्य भाग पटकन ऐका म्हणजे अंतर्भागाला वेळ लागेल. बाह्य भाग असा आहे, या जगात 7 प्रकारचे लोक आहेत. एक स्वार्थी, फक्त मला. 2 स्वार्थी नाही परार्थी नाही. 3 निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. आणि 4 स्वार्थी परार्थी, स्वार्थही नाही परार्थही नाही, निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. एक काही माणसं निव्वळ स्वार्थी आहेत, काही माणसं निव्वळ स्वार्थी आहेत. एक दुसरं निम्मा स्वार्थ निम्मा परार्थ. गाय चारा खाणे स्वार्थ, दूध देणे परार्थ. बैल चारा खाणे स्वार्थ, आऊत ओढणे परार्थ. नदी सागराला मिळणे स्वार्थ, पण जाताना सगळ्यांचं कल्याण करीत जाणे परार्थ. पण एक वर्ग स्वार्थही नाही परार्थही नाही, इच्छू ठणका. गाडी घेतली ना हप्त्यावर घेतली असं ठणका ठेवून द्यायचा. आणि एक वर्ग असा आहे निव्वळ परार्थी आहे. कोण? साधू. कोण? झाड. पुरावा 12वा अध्याय. का खांडावया घाव घाली, का लावणी जायनी. ज्यानं लावलं वृक्ष दे सावली समान जायचा. वाच ज्यानं लावलं ना त्याला सावली तशीच, आणि तोडून द्याला ना. सध्या साधू नाहीत, सध्या आता झाकली 1.25 लाखाची. आता आमच्या सारख्याचे पाय लावले घर बुंगले तो भाग वेगळा. आमचे पाय तुम्ही लावू नये, आमच्या पायाचा तमाशा फक्त आम्हालाच माहिती. पण खरं हा विनोद नाही महाराज, हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे काल सत्य आज सत्य. बरं पाय लागताना ती झोपडी आहे, ती पास्ताची आहे का गवताची आहे का कौलाची आहे का पत्र्याची आहे, हे कधी पाहिलं? पाहिलं नाही. बरं ज्याच्या घरात पाय लावायचे तो कोणत्या पदावर आहे, श्रीमंत आहे, हे पाहिलं? अरे चप्पल नाही त्याला, त्याच्या बायकोच्या डोक्यावर पदर नाही, तिच्या चपला तुटेल, तिच्या हाताला बांगडी नाही, पण बाबाला स्वयंपाक करायची संधी यायची तिला. आता हे झाकली सवाल. आता कोणी काही बरळल त्याला काय किंमत आहे? उद्या मी म्हणाल माझ्या स्वप्नात नारंगिरी आले ते म्हणले पाया पडायचे पैसे घेतल्याशिवाय पडून नको देऊ म्हणून ना मी. बरं तुमचा माझा विश्वास आहे का नाही? लबाड बोलायचं नाही आपण. नाथाच्या मंदिरात आहे ना सुरुवात आजपासून. मी फक्त तुम्हाला म्हणायचं स्वप्न पडलं, बाबा आले आणि बाबा म्हणले काय मूर्खा कवर आरडतो. अरे ऐकणारे हलकटे त्यांच्याकडून पैसे घेत जाय. मग मी सुरुवात केली. तुम्ही देणार नाही पैसे मला? द्या ना. पहा आता काय माहित. नाही 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 त्याला ओवी आहे ओवी. महाराज ज्ञानोबरायचं 13व्या अध्यायात असं म्हणणं आहे, हे महात्मे कोण आहेत? कोण आहेत हे महात्मे? आत्मज्ञानाने चोखडी ते माझी रुपडी. कोण आहे ते? यांच्याकडे आत्मज्ञान आहे आणि हे माझी रुपये आहेत. मग आणि अजून 10-5 वर्ष साधना केली का हाय महात्मा तसाच म्हणा. यांच्यावर कृपा आहे, त्याच्यात काही वाद नाही. ते असं बोगस नाही होत. ते नारायणगिरी जाताना माणसाला फुल पॉवर आशीर्वाद देऊन टाकला. तुला काय करायचं ते खर, फक्त येड्यावानी करू नको. हा विनोद नाही महाराज. महाराज आता माझ्यापेक्षा तुम्ही बाबांना जवळून पाहिले. त्या माणसाचा शब्द म्हणजे
तुम्हाला खेळ वाटतं? नारायणगिरी महाराजांच्या तोंडातला शब्द म्हणजे खेळ आहे? अहो वेदच. तुमच्यातले निम्मे लोक राहायचे पुंतांब्याला, निम्मे लोक एकादशीला सप्ताहाचं जाहीर करताना ते बाबा कधीच असं म्हणत नाही सचे काही हे मला 3 लाख देणार आहे का हे लोक देणार आहे. बाबा त्यावेळेस काय म्हणायचे माहिती पुंतांब्याला? द्या नाही तर देऊ नका, मी लाह्यांवर करीन पण करून घेईन. निम्म्यापेक्षा जास्त लोकांना आठवत असत. लोकांच्या पाणी यायचं डोळ्यात. तू साधूची भाषा राहायची. ते काय असे म्हणत होते का 100 पोते आणून टाक माझ्या घरी, 13 डबे तुझ्या घरी, मेवणीच्या घरी नेऊन टाक, असं होतं कधी? कसं होतं ते? द्या नाही तर. आणि याचं कारण माहिती का काय होतं? द्या नाही तर देऊ नका याचं कारण माहिती का काय होतं? पांडुरंग माझा यांच्या हृदयात घुसून देण्याची कृपा करणारच आहे. मी नाही म्हणलं तरी पांडुरंग यांच्याकडून करून येणार. मी फक्त उभा राहणार आहे आणि फक्त यांना सांगणार आहे करा. मी करीत नाही. ओवी 4 अध्याय हे मदतीस्तव झालंय परी मी नाही केले. हे माझ्यामुळे झालं पण मी नाही केलं. हे करून घेणारे गंगागिरी महाराज होते. हे करून घेणारे विठेवरचा पांडुरंग होता. मी फक्त निमित्त होतो. आणि हीच भाषा शेवटपर्यंत होती. करा बा. आणि सप्ताह झाल्यावर जर लोक म्हणले बा कसं काय झाला, आपण काही केलं नाही. काय भाषा आहे महाराज. आणि ही भाषा कोणाला शोभते माहिती का? साधूलाच. मी केलं नाही. कुणी केलं हे? त्याने करून घेतलं. अरे मी फक्त बसलो ना आरडलो. करणारे तुम्ही. आणि ही माणसं पुन्हा होणे नाही. तुम्ही उद्या काही म्हणाल त्याला काय किंमत आहे? इंदुरीकर एकदाच. उद्या उलटला ना, उलटणार नाही अजून 10-20 वर्ष, पण पुन्हा नाही. कारण देव आहे ना महाराज. आता तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, नारायणगिरी महाराजांचा चेहरा तुम्हाला कधी सुकलेला बसलेल्या पैकी कोणाला दिसला का? या बसा. त्या बोलण्यात रोख कसा होता? रोख रोख रोख. जेव्हा जेव्हा हा शब्द उपासात्मक नव्हता, प्रेमाचा होता. हे माणसं आता हे महाराजांचं सुद्धा असंच झालंय. यांच्यावरती कृपा झाली. आणि माझ्या पाया पडून सांगतो, बाबाजी चैतन्याची कृपा झाली तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज झाली. निवृत्तीनाथाची कृपा झाली तेव्हा ज्ञानेश्वर महाराज झाले. जनार्दन स्वामींची कृपा झाली तेव्हा एकनाथ महाराज झाले. कृष्णाची संदीपानीची कृपा झाली तेव्हा कृष्ण झाला. वशिष्ठाची कृपा झाली तेव्हा राम झाला. विसोबा खेचराची किंमत झाली तेव्हा नामदेव झाला. नारायण गिरींची कृपा झाली तेव्हा अरुणगिरी झाली. आता हे सगळं जे वैभव आहे ना, हे बाबांनी वरून पाहिलं तरी त्यांना एक चांगला शिष्य तयार केल्याचा आनंद होईल. आता शिष्य झाकली 1.25 लाखाची. आता बाह्य रंगात लोक जास्त आहेत, अंतररंगात नाही. कोणत्या रंगाला? तुम्हाला कोणता रंग आवडतो? आता आमच्यासारख्याचं खरं बोलणं ना झोंबात लोक झोंबात ते लोकांना. लोक म्हणतात इंद्रकर पागल झाला म्हणजे मी काही बोलतो म्हणे, काही मी काही खडीबिडी आणतोय. मी फक्त एवढंच केलंय माझ्या आयुष्यात, खरं बोलतो मला. ते घडतही मी. त्याला मी काय करणार? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराची गाडी लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्ख माणसाला किंमत येईल, आली. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, तू याला घाल तिथं मारायला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते तुटले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईन, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट ठेवणार नाही, निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो ना, कोण फडायला नाही. बरं पोरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात चांगल्या पोरानं प्रेमच करीन. हो पोरगी हुशार पोराच्या नादीच नाही लागत, एकदम भंगरी. त्याच्या बगलात कुचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे.
आग लावतोय जानीला याडपट नाही. आणि आता सांगून ठेवतो तुम्हाला आड मग आता पुढं 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहे. नाही घडलं ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 1-2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत. राहणार नाही माणसं. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी गेली, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे? 10:30 वाजता जर कापूस येचायला सुरुवात केली तर अख्ख्या गावाला कुलूप आहे. माणूस कुठे गावात? बैलगाडी भरून माणसं कुठे? शेतात. 10 वर्षापूर्वी वट्यावर म्हातारी बसेल असायची आणि वट्याच्या खाली गाय असायची. पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, गायला चारा मिळत होता. नावेच्या दुकानात माणसं बसेल असायची, सुताराच्या दुकानात माणसं बसेल असायची. म्हातारी कोतारी माणसं मस्त देवळांपुढे बसेल असायची. आज 10:30ला तुम्ही कामाची सीझन चालू आहे, गावात माणूस सापडणार. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात नेती, आणि म्हातारा आजारी पडला तर म्हातारी बादलीनं पाणी आणती, आणि म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दुसऱ्याकडून पाणी भरून घेतो. ही अवस्था झाली. 25% घरांमध्ये म्हातारी दिवस असतात जेवण झोपून घेत्या, दिसतच नाही. तर भाकरी देईल कोण? याच 25% कुटुंबांमधली व्यथा झाली का नाही बोला? म्हाताऱ्या माणसांकडे कोणी पाहायला तयार नाही. बरं, दुसरी गोष्ट, म्हाताऱ्या माणसांबद्दल ह्या नव्या अवलादींना आदर राहिला नाही. या 18-20ची जी अवलादी पैदा केलेली आपण, हो, ही माझाटून गेली. ही मोटरसायकल चालू कुत्र्याला लाट आणते, त्याचा बाप पिसाळलेला होता, उताटून गेले महाराज. ते म्हाताऱ्या माणसाला पाहिलं खकरी टाकले, आणि त्यांना त्यांचा दोष नाही. अहो, रुपड्या इन्कम नसताना त्या अवलादीला 60,000ची मोबाईल, 70,000ची पल्सर आहे त्याच्याकडे, 10,000चा मोबाईल आहे त्याच्या हातात. एक वाक्य सांग का? स्टेजवर आणि खाली बसलेली माणसं ध्यानात ठेवा. मी इंद्रिकडचं कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आपल्या आई बापाने जर शिस्त लावली नसती तर आपण ह्या थराला नसतो. आज आपण जे खाऊन पिऊन सुखी आहे, ही सगळी पुण्य आहे फक्त आई बापाची. खोटं बोलला तरी फटका होता, शाळा बुडवली तरी फटका होता, आणि नुकसान केली तरी फटका होता. त्याच्यामुळे आज सुखी आहे. या अवलादींना फटकाच नाही. 70ची पल्सर आहे टोणग्याला, 10चा मोबाईल आहे त्याला, 2-2.5 पायात नुसता बूट आहे आरामीच्या, वरून 100 पेट्रोलला बाप देतोय. हिंड बोवाचा सोडायचा आहे वळू, ही दरिद्री 100 देती, ही तलई खोडीची. ही उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते, काही जमलं नाही त्याला. आता 70ची पल्सर मिळाली होती, अवलाद का आला हरिपाठ करी, माझं ठून गेलं ते. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता या अवलादी घरी वाढदिवस नाही करते, यांना बाप नाही ना. मग यांनी हायवेला वाढदिवस साजरे करायचे, धाब्यावर केक ठेवायचा धाब्याच्या पुढं, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र. मग तो मुतन केक एकत्र करायचा आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा, हॅपी बर्थडे टू यू, आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावा नका मारायच्या. त्या लहान आले पोरं खरं सांगाय, खरंय का खोटं आहे? जोरात बोला, खरंय का खोटं आहे? खरं आहे. आपले फक्त खोटं नाही बोलते. उतटून गेले ह्या अवलादी, आणि त्याच्यामुळे यांना माज आला मार. मर्यादा संपली, घरात माणसं राहणार नाहीत. 2 दहावे बिवे बंद होणार. दहाव्याचं आता पॅकेज निघणार बामणाला. डायरेक्ट कावळाय तूच आण, भातही तूच शिजव, चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर, टाक उरकून. चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे नाही ह्याची पैसे बुडवली. थोडलं का मागितले, तो मला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध. मग नाही म्हणला फुकाट करतो, पण त्याचा आहे तर म्हणा. दाव्याचं प्रवचन केल्यावर महाराज लोकांची सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक जाते निघून, बाबाला टाकला ना काटाव. बरं, पेट्रोल पुरते तर घेतली पाहिजे. मग बाबा चप्पी केलेलं सापडीचं, त्याला माहिती आहे चप्पी केलं म्हणजे वाड्यातलं. ही त्याला म्हणतं राम राम, तुम्हाला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. आणि मग तो खरा मालक असतो ना, तो खडकाव बसेल राहतो दगडाव पाणी सोडाय, हा त्याला सापडीत जातो. राम राम, तुम्हाला काय तुमचं आमच्या वाढलं ना प्रेम, तुम्हाला प्रेम आणला वाघ, पेट्रोल पुरते ते
तुम्हाला तुला कळत नाही का मी उघडा आहे? मग म्हणला ताटलीतले तरी 80 दे, आता काय करतो? विनोद हा नाही. 10वी बंद होणार. तिसरी गोष्ट, बायको मिळणार नाही. आता हा तुमचा हा जो पट्टा आहे ना, वाडगाव, मोठे वडगाव, ही नदीच्या कडेची गाव, तुम्ही पहिले लय फुगीर होते, तुम्ही आता गार झाली. नाही तर 10 वर्षापूर्वी हरभरा भरपूर पिकायचा, ज्वारी भरपूर पिकायची आणि कापूस भरपूर पिकायचा. तुम्हाला लोक पुरी देत होते पहिली. पण तेव्हा तुम्ही फुगीर, कडक टोप्या. तुम्ही कुठं, आम्ही कुठं? हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमची उकरडा सारखाच. आता कशी जिरली? आता बळजपुरीच्या बापाला म्हणतात राम राम. तो यंदा नाही, यंदा नाही. तो तिकडे देवाला सोडा, आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. पोरीनो, तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग त्याचा? बायको मिळणार नाही. 3, 4 नोकरी लागणार नाही. आणि 5 या देशात शेतकरीच राजा होणार आहे. शेतीला सोनेरी दिवस येणार आहे. मी स्वतः शेतकरी आहे, पाया पडतो तुमच्या. काळ्या आईवर नाराज होऊ नका. डीएड बंद झालंय, बीएड बंद झालंय, एटीडी बंद झालंय, डिप्लोमाला कुलूप लागायची वेळ आली. इंग्लिश मिडियम 5 वर्षात बंद होणार. काळ्या आईचा मालकच राजा होणार. फक्त शेतकऱ्याला महाराज म्हणून सांगत नाही, पण मग तुमचा मुलगा म्हणून 2-3 वाक्य सांगतो. एवढे ऐका. ऐकाल? तुम्ही तर बोलायचेच बंद झाले. 1, वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. हा किंवा नाही. 2, टाटामेट्री, निराया कत्तर, राऊंड अप, गोल, M45, M35, अविनाश या तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गेले. 3, युरिया, अमोनियम सल्फेट, युपको, सुपर फॉस्फेट, दाणेदार, नर्मदा या खतांमुळे जमिनीमध्ये बॅक्टेरिया राहिला नाहीत. 4, शेतकऱ्याच्या दारातून गाय गेली, शेतीला शेणखत राहिलं नाही. 5, शेती कमी झाल्यामुळं शेताला बांध राहिले नाही. आणि बांध न राहिल्यामुळं झाडं राहिली नाहीत. आणि झाडांवर नसल्यामुळं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड पिकाला मिळत नाही. मान्य का बा? झाडच नाहीत. आणि 7, शेतकऱ्याचं पाण्याचं नियोजन नाही. आत्ताशी गहू उतरला असं इतका झालाय, मग किती भरावा? बुडून टाकला त्यांना. पाणी लावलं गावाला साखरपुड्याला गेला तो. तिकून आला तर दुसऱ्याचे कांदे भरून गेले. याचा तर गहू भरलाच. दुसरं म्हणलं मला कांदे काढायचे होते, तो भरायचं काम काय? हा विनोद नाही महाराज. आणि ह्या गोष्टीमुळे शेती तोट्यात आहे. यावर तुमचं मत काय? गव्हाला पाणी भरणारी माणसं, हरभऱ्याला पाणी भरणारी माणसं, लावून देऊन पाणी भरू नका. थोडं उशिरा भरा, थोडा वेळ जाऊ द्या. पण वाफा भरत असताना कडेला पाणी गेलं का माग बारं द्यावं. त्या आटीवर पाणी सापडेल. तुम्ही जर बोगस पाणी, गायचं वास राहिलं 4 सड पाजली पहिल्या दिवशी झालं, त्यानं बोळा बिळा काढला, सड लीक केलं गायचे आणि फुल पाडले 4 सड. संध्याकाळी वासरूच नाही राहिलं. काय पाहिजे होतं आता? काय गेलं ना तेव्हा. तो म्हणलं मला वाटलं तयार होईल. तयार झालं ना ते. आता फुगल्यावर तयारच झालं ते. शेतीचे फक्त थोडस दुर्लक्ष का झालं? निसर्ग कोपला आणि शेतीला परवडणारी भाग राहिला नाही. काय झालं? मनुष्य शक्ती कमी झाली आणि मजूर वर्ग ताईट झाला. 11ला बाई कामाला येते, 5ला जाती, 2 तास खाती दुपारा.
काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचलती पण तिथे कांद्याला आग लाव. लागेलच हे, लागेल काय राहील. 2.5 महिन्याचे आहेत. अडीच, काहींचे 300. का शेतीची कॅपॅसिटीच उत्पन्नाची संपली महाराज. एक तर वातावरण राहिलं नाही आणि 7वं 8वं कारण आहे शेती न परवडण्याचं. शेतकऱ्याच्या घरात आईची न पोराची युती झाली आणि बाप अपक्षात गेला. बापाचं